कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मुक्काम पोस्ट ठाणे. ठाणे येथे बाबांना एक नवी कोरी मेट्रोटर व्हॅन, त्याला एक ड्रायव्हर आणि गावोगाव दारूबंदीवर सिनेमे दाखवायला एक प्रोजेक्ट ऑपरेटर एवढे सारे मिळाले. ते महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. बाबांनी त्या कामाला स्वतःला वाहून टाकले आणि संपूर्ण वर्षभरात सुमारे 1000हून जास्त सभा घेतल्या. त्यांच्या दिवसाला 3-4 सभा होत. शाळांमध्ये गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांच्या तत्वज्ञानाविषयी बाबा बोलायचे. बाबांचे वक्तृत्व एवढे चांगले होते की त्यांचे भाषण ऐकताना लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागत. बाबांच्या भाषणाचा कार्यक्रम माझ्या ठाण्याच्या महाविद्यालयातही पार पडला. सगळे सर मला तुझे बाबा काय चांगले बोलतात, अगदी डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा करतात. त्यांचा मुलगा होण्याचा अभिमान तुला निश्चितच वाटला पाहिजे, आमचे सर म्हणाले. मलाही महाविद्यालयात बाबांचे भाषण ऐकायला मिळाले. अप्रतिम रसाळपणे मांडलेले. आपण या बाबांचे सुपुत्र आहोत याचे समाधान वाटले. बाबा 58 वर्षाचे होऊन रिटायर झाले. 90व्या वर्षी ते देवाघरी गेले. पण आजही त्यांचे महाविद्यालयातले शब्द माझ्या कानात गुंजन करत राहतात. बाबांची बदली ठाण्याला झाली तेव्हा ठाण्याच्या नगरपालिकेच्या शाळेत नाव घातले. मला आठवते त्याप्रमाणे चंदणी कोळीवाड्यातली शाळा क्रमांक 8 असावी. या शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी जमिनीवर बसायचो आणि नगरपालिकेच्या शाळेत शोभेल एवढाच अभ्यास करायचो. या शाळेत सुमारे वर्षभर काढून मी 4थीला स्टेशन रोडवरच्या बालविकास मंदिरात गेलो. तिथून महाविद्यालयात गेलो. बाबांच्या बरोबर मीही टूरवर जात असे. त्यावेळी वज्रेश्वरीला कोणा एका महाराजांचा आश्रम होता. तिथे आम्ही दोघेही राहत असू. महाराजांच्या बरोबर बाबा ध्यान जाण्यासाठी बघत. एका शांत अंधाऱ्या खोलीत
सर्व लोक बसत असत. त्यात परदेशी लोकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असायचा. मी त्यावेळी 4थीत असेल. मला ध्यानधारणेत काहीच स्वारस्य नसायचे. मग मी त्या अंधाऱ्या खोलीत एकेकाकडे पाहायचो. मला काही त्यांच्या शिष्यात कोणी सर्वस्वाचा त्याग केलेले असे दिसले नाही. आश्रमात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती चालू होती. ताज्या भाज्या, फळे, धान्य तिथे आश्रमातच तयार होत असे. त्या शेतात मला अनेक ठिकाणी दूरवरून येणारे संदेश स्वीकारणारी आणि संदेश पाठवणारी टेलिग्राफिक मशिनरी लावलेली आढळली. त्यांचा वापर कोणत्या गोपनीय कामासाठी व्हायचा हे कळायचे ते माझे वय नव्हते. त्या मशीन्सवर फक्त परदेशी लोकच काम करताना आढळायचे. भारतात गोळा होणारी माहिती परदेशात पाठवण्याचा तो एक गुप्त मार्ग असावा असे मला नेहमीच लहानपणी वाटायचे. वज्रेश्वरीला त्यावेळी गरम पाण्याची कुंडे होती. त्यात गंधक असलेले पाणी सतत वाहत असे. त्यावेळी कुष्ठरोग किंवा गोंड्याही त्वचारोगावर उपचार घेण्यासाठी लोक वज्रेश्वरीला येत असत. आता मात्र या दोन्ही विकारांवर औषधे निघाल्यामुळे वज्रेश्वरीला या रोगाला येणाऱ्यांची संख्या आता तरी कमी झाली असावी. मोहविद्यालयात प्रवेश. त्यावेळीही माझ्या आठवणीप्रमाणे शाळेच्या बोर्डावर मेरिट लिस्ट लागायची. त्या लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळायचा. 5वी मध्ये मोहविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळी श्री SV कुलकर्णी मुख्याध्यापक होते. श्रीमती गाडगीळबाई उपमुख्याध्यापिका होत्या. सर्वश्री VC परांजपे सुपरवायझर होते. एक देखणे वीरा परांजपे सर त्यावेळी इंग्रजी शिकवायचे. त्यांनी शिकवलेली लाफ ककुबारा लाफ ककुबारा गे युअर लाईफ मस्ट बी ककुबारा गे युअर लाईफ मस्ट बी ही कविता आजही मला आठवते. ते परांजपे सर आज जर मला भेटले तर तेवढेच देखणे हसरे असतील का? निश्चितच असतील. मग ते कुठेही असोत आणि कसेही असोत. आमच्या वर्गात आठवले, श्रीकांत ओक, पर्वते, सोडकर, राम मराठ्यांची मुले संजय आणि मुकुंद, बस आज तरी मला एवढेच आठवतात. हे सारे आणि वर्गातील इतर वर्गमित्र आता काय करत असतील बरं, कोणास ठाऊक. मला मोहविद्यालयातला आणखी एक प्रसंग आठवतो. शाळेचे गॅदरिंग होते. गॅदरिंग मध्ये इतर मुलांनी काही काही कार्यक्रम बसवले होते, पण मला कशातच त्यांनी भाग घेऊ दिला नाही. मी रागावलो आणि रडत रडत श्रीमती गाडगीळबाईंकडे गेलो. गाडगीळबाईंनी माझे गाणे ऐकून घेतले. अरे थत्ते, असे रडून काय होणार? इतरांनी जरी आपल्याला संधी दिली नाही तर आपण वेगळी संधी शोधायची. मला सांग, तुला एकट्याला काय करता येईल म्हणून? गाडगीळबाईंनी मला प्रश्न विचारला. बाई, मला धनगर राजा वासाड गावाचा येळकोट वाहतो मल्हारी देवाचा हे गाणं येतं, ते म्हणू? मी बाईंना विचारलं. बाईंने गाणे म्हणून दाखवायला सांगितले. छान म्हटलेस, हेच गाणे तू गॅदरिंग मध्ये म्हण. गाडगीळबाईंनी मला यशाकडे जाण्याचा जणू रस्ताच दाखवला होता. दुसऱ्या दिवशी गॅदरिंग होते. मी गॅदरिंग मध्ये हजर असलेल्या मुलांसमोर हे गाणे मोठ्या उत्साहाने म्हटले. गाडगीळबाईंनी
मला एक वेगळाच रस्ता दाखवला होता. जेव्हा इतरांबरोबर जाणे आपल्याला शक्य नसेल किंवा आपल्याला ते बरोबर घेत नसतील, तर वेगळाच रस्ता आपण शोधावा. जग आपोआपच आपल्या मागे येईल. हे तत्व मला गाडगीबाईंनी शिकवले आणि ते पुढे आयुष्यभर उपयोगी पडले. आणखी एक आठवणीतले नाव म्हणजे व्ही.सी. परांजपे सरांची मुलगी सुरेखा परांजपे. नावासारखी सुरेख, निरागस आणि सुंदर दिसणारी. मासपिटीच्या वेळेला सगळ्या विद्यार्थ्यांना, निदान 5वी, 6वी, 7वी मधल्या मुलांना पीटीचे प्रकार आदर्श पद्धतीने दाखवणारी. आज 50-55 वर्षानंतर विचार येतो की या सुरेखा परांजपेचे नाव आता शास्त्री काय झाले असेल. त्यावेळी आमच्या विद्यार्थी दशेतील आदर्श असलेली सुरेखा आता काय करत असेल कोणास ठाऊक. आम्हाला निगो पंडितराव नावाचे शिक्षक होते. त्यांचे अचानक देहावसान झाले. शाळेत त्यांना श्रद्धांजली देणारी सभा पार पडली. माझ्या मलकापूरच्या आजोबांनंतर दुसरा मृत्यू मी पाहिला. त्यावेळी कोणाचा मृत्यू म्हणजे जीवनात एक पोकळी निर्माण झाली असे वाटायचे. पुढे आयुष्यात कितीतरी मृत्यू मी पाहिले, पण प्रत्येक वेळी आपल्या आसपासची जागा आता मोकळी झाली असे कुठेतरी वाटायचे. कोळीवाड्यातले माझे दिवस. कोळीवाड्यातले माझे दिवस अतिशय गरिबीत गेले. आम्ही जिथे राहायचो त्याचे नाव जुना दारू डेपो असे होते. ही एक ब्रिटिशांच्या काळातली इमारत दारूचा साठा करण्याचे ठिकाण असावे. संपूर्णपणे पडलेली, मोडकळलेली. त्यात मोठे मोठे लाकडाचे उंडके होते, फळ्या होत्या, टाक्या होत्या आणि संपूर्णपणे व्यापणारा एक अंधार होता. तिथले लोक म्हणजे कोळीवाड्यातले लोक त्यावेळी तिथे अंगावर केस आणि पंख असणारा प्रचंड मोठा साप राहतो असं आम्हाला सांगायची आणि आम्ही सारी मुले ते खरे मानायचो. या पडक्या डेपोला लागूनच आमच्या क्वार्टर्स होत्या. सुरुवातीला इथे क्वार्टर्स मध्ये वीजच नव्हती. कौलारू अशी एक खोली आम्हाला राहायला क्वार्टर्स म्हणून दिली होती. समोर टाकळा यायचा. कोळीवाड्यातले लोक तो टाकळा मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी पालेभाजी म्हणून वापरायचे. आमच्या घराच्या दरवाजासमोर एक अशोकाचे झाड होते. अशोकाच्या ज्या झाडाला एखाद्या सुंदर स्त्रीचा स्पर्श होतो त्यालाच मोहर आणि फळे येतात असे मानले जायचे. आमच्या घराला लागून असलेल्या अशोकाला सुंदर मोहर आणि काळी फळे त्यावेळी यायची. त्या झाडाला स्पर्श करणाऱ्या सुंदर स्त्रीच्या शोधात आम्ही मुलं असायचो. ती पौर्णिमेला रात्री 12 वाजता येते अशी ही एक समजूत लहान मुलांमध्ये होती. पण पंख आणि केस असणारा काळसर्पही त्याच वेळेला आपले भक्ष्य शोधायला बाहेर पडतो अशी समजूत असल्याने आम्ही कधीच बाहेर पडलो नाही. अर्थात हे सारे लहानपणात चालणारे आणि खपणारे वेळचाळे होते हे आता कोणी सांगायलाच नको. आमच्या घराच्या समोर आणि बाजूला अशा 2 शिपायांच्या क्वार्टर्स होत्या. समोर एक धान्य साठवणारे गोडाऊन होते. त्या गोडाऊनच्या समोर एक दगडी 15 फूट बाय 20 फुटांचा चौथरा बांधलेला होता. आमच्या घरापासून
5 मिनिटावर इंडियन ह्यूम पाईप कंपनी होती. दारू डेपोच्या पलीकडे एक डांबरी रस्ता बांधलेला होता आणि त्याला लागून ठाण्याचे छोटेसे बंदर होते. त्या बंदरात बोटी बहुधा मासेमारी करणाऱ्या उभ्या राहत. कोळीवाड्यातले कोळी मासेमारीसाठी तिथूनच रवाना होत. माझा भाऊ अनिल त्यावेळी रुईया कॉलेजमध्ये जात असे. रुईया कॉलेजमध्ये असताना त्याचे लेख दर आठवड्याला 7-8 पेपरमध्ये प्रकाशित होत. रुईयामध्ये अनिलनं धमाल केली. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये एका तरुण मुलीची वेशभूषा त्यानं केली होती. त्याचा तरुण मुलीच्या वेशभूषेतला स्टेजवरचा एक फोटो आमच्या घरी अजूनही अल्बम मध्ये आहे. गोव्याच्या कॉलेजमधील सर्व मित्रमैत्रिणींसह अनिल प्राध्यापक वसंत बापटांच्या बरोबर गेला होता. तिथे त्यावेळी माननीय कैलासवासी विसे खांडेकर राहत असत. 3 पायऱ्यांवर सगळ्यात वर विसे खांडेकर, दुसऱ्या पायरीवर कविवर्य कैलासवासी प्राध्यापक वसंत बापट आणि तिसऱ्या पायरीवर माझा भाऊ अनिल थत्ते असे 3 महान लेखक, कवी असा एक फोटो अनिलच्या मित्राने काढला आणि आजही तो फोटो मी आठवणीनं जपून ठेवला आहे. अनिलचे गोव्याच्या टीपवर ही वाट दूर जाते असे प्रवास वर्णन त्यावेळी निघणाऱ्या अमृत मासिकात लिहिले होते. अनिल रुईया कॉलेजमध्ये एवढा गाजला होता की 8 वर्षांनी मी जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळी कॉलेजमधल्या शिपायापासून ते प्राचार्यापर्यंत सगळ्यांनी तू अनिल थत्तेचा कोण म्हणून मला प्रश्न विचारला होता. मी त्याचा सख्खा भाऊ असे सांगताना माझी कॉलर टाईट असल्याचे मी मानले होते. मी MH हायस्कूलमध्ये 5वीला असताना माझा दुसरा भाऊ सुधीर 11वी SSC ला बसत होता. त्याचा नंबर MH हायस्कूलमध्येच लागला होता. मीही त्यावेळी MH मध्येच होतो. SSCच्या परीक्षेमुळे आमची शाळा लवकर सोडली होती. 5वीतला मी दुसऱ्या मजल्यावर जिथे सुधीरचा नंबर आला होता त्या वर्गात गेलो आणि सुधीरच्या सिरियल नंबरच्या कागदावर ठाण्यात SSCत पहिला ये अशा शुभेच्छा मी लिहिल्या. आज या गोष्टीची मोठी गंमत वाटते. माझ्या शुभेच्छांमुळे नाही तर त्याच्या खडतर परिश्रमाने तो ठाण्यात SSC ला दुसरा आला. 1969 मध्ये 80% मार्क मिळवणे हे कौतुकाचे होते. इंटर सायन्सला त्याने सायन्स टॅलेंट स्कॉलरशिप मिळवली. BSc ला त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्यानंतर त्याने कालिना युनिव्हर्सिटी कॅम्पसला ऍडमिशन घेतली आणि संपूर्ण युनिव्हर्सिटीत तो दुसरा आला. तिथे त्याने न्यूक्लिअर फिजिक्स हा विषय घेतला होता. त्या परीक्षेच्या वेळी सुधीर अतिशय आजारी होता. 2-3 पर्यंत ताप अंगात असतानाही त्याने MSc ची परीक्षा दिली. प्रॅक्टिकल परीक्षेला आलेल्या एका परीक्षकांनी त्याची अफाट बुद्धिमत्ता पाहून BRC ला सायंटिफिक ऑफिसर म्हणून प्रवेश परीक्षा देण्यासाठी त्याला सांगितले. सुधीरने ती परीक्षा दिली आणि त्याचे सायंटिफिक ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले. आज सुधीर PhD झाला आहे. माझा एक भाऊ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर झाला. दुसरा मोठा अनिल प्राध्यापक झाला होता. माझे वडील 1976 मध्ये सरकारी नोकरीतून 600 रुपये पगारावर सेवानिवृत्त झाले. त्यांची 2 मुले MA आणि MSc होऊन
प्राध्यापक आणि वैज्ञानिक झाली होती. तिसरा मुलगा म्हणजे मी पुढे B.Pharm आणि MMS झालो आणि उद्योजक बनलो. तिघाही मुलांनी मास्टर्स डिग्री पास करण्याचे स्वप्न त्यांच्या अत्यंत गरिबीत दिवस काढणाऱ्या आई वडिलांनी पाहिले आणि ते स्वप्न मुलांनी पूर्ण केले. अर्थात याचे सगळे श्रेय माझ्या आईला आणि बाबांनाही दिले पाहिजे. त्या दोघांनी आयुष्यात आमच्यासाठी अपार कष्ट घेतले आणि त्याची फळं मात्र आम्हाला मिळाली.